नमस्कार. शिवेच्या वाडीमध्ये आपण आहोत. इथं अतुल शेठ बेनके यांच्याच निधीमधून हा निधी या ठिकाणी टाकला होता. काँक्रीटकरणाचं काम हे मंजूर होतं आणि बहुतेक हे काँक्रीटकरण आहे का पी-सी-सी हे नक्की समजत नाहीये. सर काय तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, काय म्हणायचं याला? नाही, याला आता कसं आहे, हा त्यांनी जो बेस केला आणि ह्या बेसनंतर त्याचं काँक्रिटीकरणाचं काम करायचं अद्याप बाकी आहे. फक्त हा जो बेस केला ना, त्याच्यानंतर पावसामुळे तो परत जरा वरचा लेअर त्याचा तो खराब झालेला आहे. आता जेव्हा काँक्रिटीकरणाचा लेअर जेव्हा करणार आहे, त्याचं खालचं फाउंडेशन आणि बेस भक्कम करण्यासाठी जसं त्याला अपेक्षित आहे ते पूर्ववत केल्याशिवाय काँक्रिटीकरण केलं नाही पाहिजे. आणि निश्चित प्रकारे पावसामुळं ते थांबलं होतं किंवा इथं हेवी रेनफॉल असल्यामुळं त्याचं काँक्रीट केलं तर त्याचं सिमेंटची स्लरी किंवा हे वाहून गेल्यामुळं ते थांबलं होतं. कारण मी जेव्हा रिव्ह्यू घेतला की आपली कामं कुठं कुठं कसे कसे काय काय चालू आहेत, म्हणून त्याने बेस करून तो सोडून दिला. पण हा बेस परत भक्कम करून त्याला काँक्रीटचा लेअर येणार आहे. किती 3 का 6 इंचचा आहे? तो 8 इंचचा आहे. कधी काम हे झाले सर? कधी झालं रे? पावसाळ्याच्या अगोदर उन्हाळ्याच्या दरम्यान. ते माझं उन्हाळ्यात काम झालंय. कुठलं हा, पण नंतर पाऊस उन्हाळ्यामध्ये होतं. 15 मेला पाऊस चालू झाला. आता PWDचा लॉ असा आहे की 30 मे पर्यंत सगळी कामं करायची आणि 30 मे नंतर कामाला हात नाही लावायचा, विशेषतः डांबरीकरणाला हात लावायचा नाही. आणि लो मॉडरेट रेनफॉलमध्ये काँक्रीटचं काम करू शकतो, पण ते पण जर फ्लॅट सरफेस असेल तर. जर तीव्र उताराचं सरफेस असेल आणि विशेषतः हेवी रेनफॉल जर असेल तर तिथं काँक्रीटचं काम करू नये. म्हणून प्री मॉन्सून जरा 15 मेला झाल्यामुळं हे बेसचं काम तेव्हा अर्धवट सोडावं लागलं. तेव्हा जर आपण ते काँक्रीटचं काम केलं असतं ते सगळं वेस्ट गेलं असतं. तरी पावसामध्ये जो काय बेस खराब व्हायचा आहे तो होऊन द्या पावसामध्ये एकदा. म्हणजे तो पाऊस एकदा संत जर आता जरा बंद झालं, म्हणजे जरा कमी झालं, तरी पण त्यांची लिमिट मला असं वाटतं की 15 ऑक्टोबरपर्यंतची असती तरी मी माहिती परत घेतो. पण हा बेस पुन्हा एकदा तो करावाच लागणार आहे आणि तो करूनच त्याचा वरचा 8 इंचचा लेअर होईल काँक्रीटचा. म्हणजे हे पुन्हा काढावं लागेल. हे नाही काढायला लागेल, फक्त हा बेस हा एकदम दुरुस्त करून त्याला व्यवस्थित करायला लागेल. जसं डांबराचा लेअर करताना त्याला खाली BBM, ते WBBM, WBM असं करतात. आणि मग कधी कधी काय काय स्पेसिफिकेशन असतं, त्याला GSB लेअर असतो. थोडक्यात हा GSB लेअरपर्यंत काम झालं आहे आणि पावसामुळं तो GSB लेअर थोडासा वाहून गेल्यासारखा सारखा आहे. पण हा जो PCCचा पार्ट आहे हा पुन्हा एकदा तो याच्यावरचा जो केलेला आहे तो करावा लागणार आहे. आणि प्री मान्सून झाल्यामुळं तो खराब झाला आणि तो परत एकदा दुरुस्त करून ते केलं जाईल. आणि तो करणं तसं अपेक्षित आहे आणि ते केलं पाहिजे. सर याला किती रुपये निधी मंजूर होता? अजिंक्य किती आहे रे? क्लब मधली काम आहेत, पण 5 कोटीचे ना? हा, पूर्ण क्लब येतो वेगवेगळ्या गावांमध्ये. तर त्याच्यामध्ये हे 40-50 लाखच असेल. 50-1 लाखाचं आहे. क्लबमध्ये कामं होती. असं 15 कोटीचा क्लब होता आणि ते असं हे काम ते काम ते काम ते काम करून असं एकत्रित 5-5 कोटीचे असे 3 क्लब झालेत. आणि ते गव्हर्नमेंटनेच केलं होतं जेव्हा, कारण एकच ठेकेदार चांगला जो हायर रेंजचा असेल तो आला म्हणजे तो काम दर्जेदार कर. याचं कॉन्ट्रॅक्टर बहुतेक DS आहे ना? सर हे जे पी-सी-सी जे म्हणतोय हे सहज निघतंय, सुट्ट होते. हो, मी लात मारली तरी ते सुट्ट होतंय. PCC जेव्हा केलं, PCC नंतर कॉन्क्रीटचा लेअर जर केला असता तर हे PCC एवढं सुटलं नसतं. एकतर संदीप भाऊ इकडं तीव्र उतार आहे आणि PCC जस्ट कंप्लीट व्हायच्या नंतर इथं हेवी रेनफॉल चालू झाल्यामुळं PCCचा वरचा लेअर हा सुट्टा झालेला आहे. आता हा PCCचा जो वरचा लेअर सुट्टा झालेला आहे ते पुन्हा एकदा त्याला खाच मारून हे करून त्याला एक छोटा PCCचा लेअर करून थोडंसं स्टेबिलिटी आणून मग नंतर त्याच्यावर कॉन्क्रीटचा लेअर होईल 8 इंचाचा. तेव्हा ते भक्कम होईल. नाही तर हे नीट केलं तरी परत खराबच होणार आहे, जोपर्यंत वरचं करत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता आपल्याला स्वतः माजी आमदार अतुल बेनके यांनी खात्री दिलेली आहे हे काम व्यवस्थित होणार आहे. पावसामुळे हे काम थांबलं होतं त्यामुळं असं दिसतंय. काही दुरुस्त्या झाल्या तर हे व्यवस्थित होऊ शकतं असा विश्वास माजी आमदार अतुल बेनकेंनी दिलेला आहे. परंतु तरीही शंका मात्र मनातल्या जात नाहीत, कारण की ही जरी PCC असलं याच्यामध्ये सिमेंट यूज केलेलं आहे आणि असं वाटतच नाही. मातीसुद्धा एकदम घट्ट असते. मातीचा रस्ता खडीचा इतका घट्ट असतो, अशा पद्धतीचं PCC केलेलं आहे. इतक्या मोठी खडी त्याच्या खाली वापरलेली आहे. आणि ठीक आहे, माझे आमदार साहेबांनी काय उत्तर दिले ते तुम्हाला पटलंय का? खाली आपण कमेंट करा. जुन्नर टाइम्स, शिवेची वाडी, खामगाव.